नमस्कार मित्रांनो, आज आपण रायगड आणि गोंदिया पोलीस भरतीचे महत्त्वाचे कठीण प्रश्न ऑप्शनवरून कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. समान किंमत असलेल्या दोन वस्तूवर 25% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन सुटीमध्ये 78 रुपयांचा फरक आहे, तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे? आता इथे दोन वस्तूंची किंमत समान आहे. एका वस्तूवर 25% सूट दिलेली आहे आणि दुसऱ्या वस्तूवर 12% सूट दिलेली आहे. तर त्या सुटीमध्ये फरक दिलेला आहे त्याने 78 रुपयांचा फरक आहे. तर 25% वजा 12% किती होईल? 13%. आता 13% एक्स छापील किंमत आपण असं मानूया. एक्स ही छापील किंमत आहे. त्यांचा फरक किती दिलेला आहे? 78 रुपयांचा फरक दिलेला आहे. त्यांची छापील किंमत विचारली आहे. 13% म्हणजे काय होणार? 13/100 गुणिले एक्स बरोबर 78. एक्स बरोबर 78 गुणिले 100 हे डिनॉमिनेटरला आहे, हे न्यूमरेटरला येईल. भागिले 13 उत्तर आपलं असेल 600 रुपये. छापील किंमत त्या दोन्ही वस्तूंची छापील किंमत किती असेल? 600 रुपये. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. 2. 50 पैशांना एक याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपयांना एक याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतले, तेव्हा 26 रुपयाला 25 फळे विकत घेतली, तर किती सफरचंद विकत घेतले? आता इथे अननोन क्वांटिटी 2 आहेत. काही पेरू, काही सफरचंद, म्हणजे दोन्हींचीही व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली नाही आहे. तर काय करूया, ऑप्शनवरून हा आपण क्वेश्चन खूप सोप्या पद्धतीने सोडवू शकतोय. ऑप्शन ए घेऊया. ऑप्शन एमध्ये काय दिले? 3 सफरचंद काय असणार आहेत? विकत घेतलेले असणार आहेत. ऑप्शन ए 3 सफरचंद 3. पेरू किती असणार आहेत? पेरू टोटल फळे किती आहेत? 25 फळे, म्हणजे 25 वजा 3 22 काय असणार आहेत? पेरू असणार आहेत. आता सफरचंद 3 आहेत. 5 रुपयांना एक सफरचंद, 5 रुपयांना आता 3 सफरचंद, 5 रुपयांना 3 सफरचंद अधिक 50 पैशाला एक, त्या म्हणजेच 0.50, कारण पैशामध्ये दिलेलं आहे हे 0.50 रुपयांना एक पेरू. इथं असे 22 पेरू आपल्याला खरेदी करायचे. यांचे किती ॲडिशन होईल? 5 त्रिक 15 आणि हे 11. उत्तर काय येईल? 26, जे की आपल्याला इथं मिळालेलं आहे. 26 रुपयाला आपण ही टोटल 25 फळे घेतलेली आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपला काय करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील संख्या मालिका पूर्ण करा. 8, 3, 16, 6, 24, 9, 32 अशी संख्या मालिका. 8 + 8 किती होणार आहे? 16. 16 + 8 किती आहे? 24. 24 + 8 32. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12. म्हणजे इथं आपला मिसिंग नंबर कोणता असणार आहे? 12 हा नंबर आपला इथं या संख्या मालिकेमधला मिसिंग आहे. मग ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर, 12 मीटर 90 सेंटीमीटर असे लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? तर 3 तुकडे कापडाचे दिलेले आहेत इथं. पहिला आहे तो 3 मीटरचा आहे, दुसरा आहे तो 5 मीटर 10 सेंटीमीटरचा आहे आणि तिसरा तुकडा जो कापडाचा आहे तो किती आहे? 12 मीटर 90 सेंटीमीटर. आता मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करून घेऊया. आपली उत्तरं जी आहेत ती काय आहेत? सेंटीमीटरमध्ये आहेत. तर 3 मीटर म्हणजे काय असणार आहे? सुरुवातीला बघूया. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजेच 3 मीटर म्हणजे किती होईल? 300 सेंटीमीटर. हा झाला पहिला कापडाचा तुकडा. त्यानंतर 5 मीटर 10 सेंटीमीटर, 5 गुणिले 100 अधिक 10 510 काय? 510 सेंटीमीटरचा हा दुसरा तुकडा असणार आहे. त्यानंतर तिसरा आहे तो 12 मीटर 90 सेंटीमीटर,
हेच आपण कसं लिहू शकतो आहे, 12 गुणुले म्हणजेच 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर प्लस 90 1290 सेंटीमीटर. आता हे जे तिन्ही आहेत 300 सेंटीमीटर 510 सेंटीमीटर आणि 1290 सेंटीमीटर यांचा आपल्याला मसावी घ्यावा लागणार, कारण अचूक माप मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी असं विचारलं. ज्यावेळी क्वेश्चनमध्ये जास्तीत जास्त असा वर्ड असतो त्यावेळी आपण तिथे मसावी घेतो आहे, आणि ज्यावेळी कमीत कमी असा शब्द असतो त्यावेळी आपल्याला लसावी घ्यावा लागतो. तर मसावी कसा घ्यायचा बघा, 300चे अवयव पाडूया आपण इथे. 300चे 3 दोन्ही 6 6 पंचे 30 30 पाचा 150 150 गुणिले 2 300. हे होतील 300चे अवयव. किती? 2 × 5 × 5 × 2 × 3. आता काय करूया, 510चे अवयव पाडूया. 2 दोन्ही 4 5 2 पंचे 10 2 पंचे 10 5 5 25 5 1 5. किती अवयव होतील? 2 × 15 5 × 17 × 3 ह्याचे काय होतील? अवयव होतील. 17 3 51 51 गुणुले 10 510. आता आपल्याला कशाचे अवयव पडायचे आहेत? 1290चे. 3 चोक 12 3 त्रिक 9 0 43 गुणिले 10 430 गुणिले 3 किती होईल? 1290. 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 43 काय होतील? त्याचे अवयव होतील. आता कॉमन फॅक्टर जो असतो तिन्हीमध्ये जो कॉमन असतो त्याला मसावी म्हणतो आपण. 2 हे तिन्हीमध्ये कॉमन आहे, 5 हे तिन्हीमध्ये कॉमन आहे, 3 हे तिन्हीमध्ये कॉमन आहे. आता म्हणून आपला मसावी काय येईल? मसावी येईल 2 × 5 × 3 म्हणजेच 30 आपला काय असेल? मसावी असेल. आपलं उत्तर असेल 30 सेंटीमीटर, कारण जास्तीत जास्त लांबीची मोजपट्टी 30 सेंटीमीटरची पाहिजे, म्हणजे आपल्याला ते कापडाचे ते 3 तुकडे अचूक मोजता येतात. आपलं उत्तर असेल ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 5. एक घोडा 30 मीटर लांबीच्या दोरीने एका ठिकाणी बांधला आहे. तो ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ किती? आता हा घोडा आहे तो 30 मीटरच्या दोरीने बांधलेला आहे. हा जो आहे 30 मीटरच्या दोरीने बांधलेला आहे. तो चरताना कसा चरेल? तो हा पूर्ण भाग हा जाणार आहे तो, म्हणजेच तो वर्तुळाकार चरेल, कारण त्याची त्रिज्या आपण 30 पकडूया. तो या बाजूला पण 30 मीटर जाईल, या बाजूला 30 मीटर जाईल, या बाजूला 30 मीटर जाईल. अशा प्रकारे तो वर्तुळाकार असा भाग तो चरणार आहे. इथे आर घ्यायचं आहे आपल्याला. 30 मीटर दिलेला आहे आर, आणि आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल, म्हणजे जो तो भाग चरेल त्याचं क्षेत्रफळ निघेल. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असेल? पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. पाय आर स्क्वेअर 22/7 गुणुले 30 गुणुले 30. आपलं उत्तर असेल 2826.57 असं आपलं उत्तर असणार आहे. त्यामुळे ॲप्रॉक्सिमेटली ऑप्शन ए हा इथे जुळतो आहे. 2826 2826 चौरस मीटर एवढा तो घोडा तेवढं क्षेत्रफळ तो चरणार आहे. आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 6. एका फळ विक्रेत्याने 45 रुपये प्रति डझन या दराने 45 डझन केळी विकत घेतली. त्यातील 2 डझन केळी खराब झाली. उरलेली सर्व केळी त्याने 55 रुपये दराने विकली. तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अगर तोटा झाला? क्वेश्चन खूप मोठा आहे, पण सोपाही तितकाच क्वेश्चन आहे हा. 45 रुपयाला प्रति डझन या दराने 45 डझन केळी घेतलेत. 45 रुपये दराने 45 डझन, म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय? खरेदी किंमत जी आहे 45 रुपये या दराने 45 डझन केळी घेतलेली आहेत त्याने, म्हणजेच किती होईल? आता हे 45 गुणिले 45 आपण कसं काढतोय? 45चा वर्ग होईल, 5चा 25 येणार, 4 गुणिले 5 20 25 आपलं काय असेल? उत्तर असेल 2025 रुपये काय असणार आहे? खरेदी किंमत असणार आहे.
त्यानंतर 2 डझन केळी खराब झालेली आहेत. म्हणजेच शिल्लक चांगली केळी किती असणार आहेत? शिल्लक केळी 2 डझन खराब. 45 डझन सुरुवातीला आपल्याकडे होती. 2 डझन खराब. 43 डझन केळी काय राहिलेली आहेत? शिल्लक राहिलेली आहेत. त्यानंतर विक्री किंमत बघा इथे किती होणार आहे? विक्री किंमत सर्व केळी त्याने 55 रुपये दराने विकली. म्हणजे 55 रुपये गुणुले राहिलेली केळी किती आहेत आपल्याकडे? 43 डझन 2365 रुपये विक्री किंमत झालेली आहे. आता विक्री किंमत ही मोठी आहे खरेदी किंमतपेक्षा. म्हणजेच या व्यवहारात नफा झालेला आहे. नफा किती झालेला आहे? 2365 वजा 2025 म्हणजे रुपये 340चा काय झालेला असणार आहे? नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. रुपये 50च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 43, 50, 25 ते 43, 50, 58 पर्यंत क्रमांक आहे, तर पुडक्यामध्ये एकूण किती रक्कम आहे? खूप फेमस क्वेश्चन आहे हा. 2-3 वेळा एक्झामला विचारलेला आहे. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे हा. 43, 50, 25 ते 43, 50, 58 म्हणजे हा नंबर जो आहे तो सेम आहे. चेंज कोणता होतोय? हा 25 ते 58 पर्यंत. तर आपण नोटांची संख्या सुरुवातीला काढून घेतोय. नोटांची संख्या कशी काढायची? तर लास्ट नंबर जो आहे 58 वजा 25 करायचा आणि प्लस 1 करायचं. आता याचं उत्तर काय येईल? 33 प्लस 1 34 नोटा असणार आहेत आपल्याकडे. आता किती रक्कम त्या पुडक्यामध्ये होती असं विचारलं आहे, तर 50 रुपयाची नोट असणार आहे. त्यामुळे रुपये आपल्याकडे असणार आहेत 34 गुणुले 50 1700 रुपये त्या पुडक्यामध्ये असणार आहेत. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला काय करायचा आहे? फक्त यामध्ये पाठ करायचं. त्यामुळे 1 मार्क सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मिळवता येणार आहे. लास्ट नंबर घेतलेला आहे मायनस पहिला नंबर प्लस 1 इथे विसरायचं नाही आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.